Welcome dear student to the online classes of Sardar Vallabhbhai Patel English Medium School Yaval. My name is Suvarna Patil. Today we are going to learn standard second और सब्जेक्ट है मराठी। आज हम लोग मराठी सब्जेक्ट का 20 नंबर की जो पोयम है वो हम देखेंगे। उसका नाम है कोको कोंबडा। बघा इथे काय आहे, कोंबडा। ही जी पोयम आहे ती कोंबडा चिमणी यांच्यावर आधारित आहे। कोको कोंबडा, पांढरा आणि तांबडा। कोंबड्याचा रंग कसा असतो? पांढरा आणि तांबडा। छपरावर जाऊन पाय झाला लंगडा। बघा तो कुठे जाऊन बसलाय? छपरावर। आणि तिथं जाऊन त्याने त्याचा पाय लंगडा करून घेतलेला आहे। आता नेक्स्ट, हिला काय म्हणता? चिमणी। ती कुठे आहे? तिच्या घरट्याजवळ ती बसलेली आपल्याला दिसत आहे। चिवचिव चिमणी। चिमणी काय खाते? खाते दाणे, पिते पाणी। चिमणी काय खाते? दाणे आणि पाणी पण पिते। कंठात मणी, चोचीत गाणी। तिच्या कंठात काय असतं? मणी, आणि नेहमी ती चिवचिव करत असते म्हणून चोचीमध्ये नेहमी तिच्या काही गाणी आहे। घरट्यात झुलते चिवताई राणी। चिवचिव चिमणी ती कुठे राहते? घरट्यामध्ये। जणू काही ती झुलतानाच दिसत आहे। नेक्स्ट आहे कावडा। काव काव कावडा। कावडा कसा करतो? काव काव। काळा आणि सावळा। त्याचा रंग कसा असतो? ब्लॅक। तुम्ही पण बघितला असेल ना कावडा? त्याचा कलर कसा असतो? काळा। आणि तो काय म्हणतो? म्हणतो मी भोळा। म्हणजे मी भोळा आहे, मला कुठल्याही प्रकारचा गंध नाही असं त्याचं म्हणणं असतं। पण खाऊवर डोळा। त्याचा नेहमी कशावर डोळा असतो? खाऊवर। बघा बाहेर तुम्ही काही वस्तू ठेवा आणि जर तिथे कावडा आला तर तो काय करतो? आपल्या चोचीने ती वस्तू तो खाण्याचा प्रयत्न करतो। नेक्स्ट पोपट। हा काय आहे? पोपट, जो सर्वांना आवडतो कारण की तो कसा बोलतो? मिठू मिठू बोलतो। मिठू मिठू पोपट करतो वटवट। बघा त्याचा कलर कसा आहे? पोपटचा हिरवा। आणि तो या हिरव्या झाडामध्ये बी जरी बसलेला असतो तरी तो सहजासहजी आपल्याला दिसतो का? नाही। म्हणून पानात लपतो आणि कैरी खातो। बघा तो कुठल्याही झाडावर चढू शकतो, जाऊ शकतो आणि तिथे तो काय खातो? त्या झाडावरचे फळं खात असतो। समजा आंब्याचं झाड असेल तर तो आंबा पण चोखतो, कैरीचं असेल तर तो कैरी खातो। आणि आपण असं म्हणतो ना, जर मिठूने त्याला खाल्लेलं असेल तर ते जे फ्रूट आहे ते खूप गोड लागतं, कारण की पोपट